जाऊ जय शिवराय. तसं तर तुम्हाला थंबनेलवरनं समजलंच असेल की हा व्लॉग आहे वटपौर्णिमेचा. तसं तर एक दोन दिवस मागे पुढे होईल पोस्ट करायला. आणि आपला ब्लॉग तसा तर भरपूर दिवसाने येतोय, दिवसांनी नाही एका वर्षाने येतोय. लास्ट ब्लॉग मी बर्थडेचा पोस्ट केलेला होता, 20 जूनच्या दरम्यान पोस्ट केलेला होता. त्यानंतर आता डायरेक्टली जूनमध्येच पोस्ट करते. तर म्हणजे 1 वर्ष पूर्ण झालंय आपल्याला लॉंग व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी. तसं तर शॉर्ट्स मी रेग्युलर अपलोड करण्याचा प्रयत्न करते. जर ते बघितलं नसेल तर लवकर जाऊन बघा. आणि शॉर्ट्स आपल्याला रेग्युलर येत असतात, त्यासाठी तुम्ही लवकर जाऊन सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओजसाठी. तर मग मी आज काय करणार आहे ते पूर्ण या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ हा शेवटपर्यंत. काहीशी मी बॅक साईडनेच मेहंदी काढली आहे, त्यामध्ये मी बोटं रंगवायचं विसरली आहे, खूप लेट झालं होतं म्हणून. फ्रंट साईडला मी आत्ताच लग्नाला काढली होती, आमच्या घरातलं लग्न होतं तर ती अजून गेलीच नाही आहे, त्यामुळे फ्रंट साईडला काही काढली नाही. परंतु बॅक साईडला अशी छोटीशी मेहंदी काढली आहे. आणि एक मिनिट, ही आपण हाताला काढली अशी, इकडची पण नव्हती गेली आहे, ही अशी काढली छानशी सुंदर सिंपल. जेवणामध्ये मी खूप सिंपल मेन्यू ठेवला होता. तसं तर पुरणपोळी करण्याचा प्लॅन होता, परंतु आम्ही दोघांनीही धोंड्यामध्ये म्हणजेच अधिक मासमध्ये खूप वेळेस पुरणपोळी खाल्ली होती. तर आता सध्या तरी खाण्याची इच्छा नव्हती, त्यामुळेच मी सिंपल असं बटाट्याची भाजी, पुरी आणि शेवयांची खीर बनवली होती, जी की खूप टेस्टी झाली होती. आणि ह्याच पद्धतीने मी बनवते, मला ह्याच पद्धतीने आवडते, कारण की ही सेम अशी शिरखुर्म्यासारखी टेस्ट येते ह्या खिरीला आणि टेस्ट एक नंबर लागते. तुम्ही कधी बनवली नसेल तर एकदा ह्या पद्धतीने बनवून बघा, खूप छान लागते. खीर बनवून झाल्याच्या नंतर लगेच मी थाली पूजेची तयार करायला घेतली होती. यामध्ये सिंपल गोष्टीच ठेवल्या होत्या, ज्या आमच्याकडे ठेवल्या जातात त्याच पद्धतीने मी सर्व केलं होतं. तेही मम्मीला आणि माझ्या सासूबाईंना विचारून ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या मी. तर ओटी भरण्यासाठी एक ब्लाऊज पीस आणि आमच्याकडे व्हाईट आणि ग्रीन कापड ठेवला जातो कंपल्सरी, आणि टिकली, बांगडी, ओटीचं जे काही सामान असतं ते सगळं. आणि आंब्यांना 5 वेळेस, कोणी 7 वेळेसही दोरा बांधून घेत असतं. ते सगळं व्यवस्थित केलं होतं मी. आणि काही चुकलं असेल तर मला माफ करा, कारण की आमच्याकडे तरी असंच करता. पूजाची थाली रेडी झाली होती आणि स्वयंपाकही माझा ऑलमोस्ट झालेलाच होता. फक्त पुऱ्या तळायच्या बाकी होत्या, ज्या की मी पूजा करून आल्याच्या नंतर गरम गरम तळणार होते आणि छान असं जेवायला बसणार होतो. गेट रेडी विथ मीचाही व्हिडिओ बनवलेला आहे मी, लवकरच अपलोड होणार आहे तो सुद्धा. फायनल लुक कशी दिसते कमेंटमध्ये नक्की कळवा. सिंपल असा मेकअप केला आहे, मी घरीच केला आहे आणि लवकरच याचाही व्हिडिओ अपलोड होणार आहे. मी मेकअप कसा केला, कोणते प्रोडक्ट यूज केले, ह्या सगळ्या गोष्टींचा. पूजेचा टायमिंग 9 ते 12 होता सकाळी, असं माझ्या ऐकण्यात तरी होतं. तर त्याच दरम्यान मी गेले होते, म्हणजे साधारण 11:30 पावणे 12च्या दरम्यान मी गेली असेल. तर पूजा करण्यासाठी आमच्या घराच्या मागेच एक गार्डन आहे, तिथे खूप सारे वडाचे झाड आहे, साधारण 5-6 तरी वडाचे झाड असेल. तर गर्दी थोडीफार कमी होती, परंतु एवढीही काही कमी नव्हती. खूप छान सगळी पूजा वगैरे झाली होती. माझ्यासोबत 2 सासू सुना होत्या, मी तर त्यांना काही ओळखत नव्हते, इथेच आमची ओळख झाली होती. तर त्यांचंही पूजा करणं चालू होतं, त्याप्रमाणेच फोटोही काढणं चालू होतं. तर आम्ही तिघींनी मिळून छान अशी पूजा केली होती. इथे मी दिवा लावण्याचा प्रयत्न करत होते, परंतु तो सारखा विझत होता, परंतु मी दिवा लावलाच होता शेवटी. छान अशी पूजा झाली, आरती झाली आणि लगेच आम्ही फोटो वगैरे काढले, एकमेकींची ओटीसुद्धा भरली होती. छान आमची तिघींचीही पूजा झाली होती. त्यानंतर लगेच आम्ही तिघींनी एकमेकींची ओटी भरून घेतली होती. ज्या गोष्टी मला माहिती नव्हत्या त्या सगळ्या गोष्टी मला ह्या काकू सांगत होत्या की कसं करायचं काय. ज्या गोष्टी मला माहिती होत्या त्या पद्धतीने तर मी करण्याचा प्रयत्न करतच होते. ह्या दोघींची ओटी भरल्याच्या नंतर दुसऱ्या तिघींकडे मी लगेच गेले होते, ओटी वगैरे भरली आणि फोटो वगैरे काढले थोडेफार, कारण की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला 3 वाजले होते दुपारचे. म्हणजे मी पूजेसाठी गेले होते 11:30 पावणे 12च्या दरम्यान, जवळपास 12 वाजता गेले होते आणि मला यायला वाजले होते 3. तर जेवायला खूप लेट झाला होता. घरी आल्याच्या नंतर लगेच मी पुऱ्या तळण्यासाठी घेतल्या होत्या. मी सगळी तयारी करून गेलेले होत्या आधीच, जसं की मी पीठसुद्धा मळून गेले होते, भाजी, खीर ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या. घरी आल्याच्या नंतर फक्त तळलं आणि लगेच ताट करून घेतलं होतं. छान अशी बटाट्याची भाजी, शेवयांची खीर, सलाद आणि पुऱ्या, छान जेवण वगैरे
वगैरे झालं. एंड होतोय, नेक्स्ट डे एंड करते, कारण की काल खूप सारी धावपळ झाली माझी. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लवकरच छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे मी, तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा. चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा. चलो बाय.